नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। एक असा इफेक्टिव्ह उपाय जे चेहऱ्यावरील सगळे डाग काढून टाकणार आहे। ॲलोवेरा जर तुम्ही मी सांगितल्या पद्धतीने चेहऱ्यावर लावला तर चेहरा पहिल्याच वापरामध्ये सुंदर, गोरा, टाईट, ब्राईट आणि चमकदार होणार आहे। चेहऱ्यावरचे काळे डाग, वांग, पिगमेंटेशन, सुरकुत्या, चेहऱ्यावर आलेला काळेपणा पहिल्याच वापरात गायब होणार आहे, जसं की कोणतं मॅजिकच केलं आहे। घरच्या घरीच बनवलेली ही रेमेडी इतकी पॉवरफुल आहे की तुम्हाला पहिल्याच वापरात खूप छान रिझल्ट भेटेल। फक्त मी सांगितलेल्या पद्धतीने ॲलोवेरामध्ये 2 गोष्टी मिसळून चेहऱ्याला लावा। तुमचा चेहरा इतका गोरा आणि ब्राईट होणार आहे की तुमच्या चेहऱ्यावरील सगळे डाग, वांग रिमूव्ह व्हायला मदत होईल आणि तुमच्या चेहऱ्यावरचे ओपन पोर्स आहेत ते देखील सगळे गायब होतील। चला तर मग वेळ न घालवता रेमेडी पाहूया, पण त्याआधी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेमेडीला सुरुवात करूया। रेमेडीसाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे। त्यानंतरचं सगळ्यात पहिले इन्ग्रेडियंट आपल्याला इथे लागणार आहे ॲलोवेरा जेल। इथे मी पतंजलीचा ॲलोवेरा जेल घेतलेला आहे। तुम्हाला सूट होत असेल त्या ब्रँडचं तुम्ही घेऊ शकता किंवा प्लांटचं घेतलं तरीही चालेल। फक्त प्लांटचं घेताना लक्षात ठेवायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं आणि खालचा जो पिवळा भाग असतो ना, तो काढून टाकायचा। तो आपल्या चेहऱ्यासाठी अजिबात चांगला नसतो। आणि नंतर बाकीची उरलेली कोरपड स्वच्छ धुवून आतला गर काढून मिक्सरला ग्राइंड करून तुम्ही ते वापरायचं आहे। ॲलोवेरा जेल आपल्या त्वचेला कूलिंग इफेक्ट देते आणि त्वचेवरील मुरुमांचे डाग, पिगमेंटेशन आणि टॅनिंग कमी करते। कोरपड त्वचेला चिकट न करता त्वचेला छान हायड्रेट करते। त्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 चमचे इतकी कोरपड घ्यायची आहे। तुम्ही क्वांटिटी तुमच्या चेहऱ्याच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। छान असं मिक्स करायची आहे। मिक्स म्हणजे फेटून घ्यायची आहे कोरपड, म्हणजे थोडीशीची कन्सिस्टन्सी लिक्विडी होते आणि छान वर्क करते। त्यानंतरचं दुसरे इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे बेसन पीठ। बेसन पीठ एक उत्तम नॅचरल एक्सफोलिएटर म्हणून देखील काम करते। त्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन सेल निघून जाते। बेसनाचा नियमित वापरामुळे आपल्या चेहऱ्याचा रंग देखील उजळण्यासाठी खूप जास्त मदत होते। त्यामुळे साधारणतः 1 चमचे इतकं बेसन पीठ घ्यायचं आहे आणि यामध्येच ॲड करायचं आहे। हे दोन्ही इन्ग्रेडियंट छान मिक्स करायचे आहे। बेसन पिठामुळे आपली त्वचा टाईट, ब्राईट आणि चमकदार व्हायला खूप जास्त मदत होते। छान असं बेसन पीठ कोरपडीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे दूध। दूध आपल्याला या रेमेडीसाठी लागेल तसं वापरायचं आहे, जेणेकरून एक स्मूथ पेस्ट आपली तयार झाली पाहिजे इतपत दूध यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। दूध आपल्याला या रेमेडीसाठी कच्च्या दुधाचा वापर करायचा आहे। तुमच्याकडे जर कच्चे दूध अवेलेबल नसेल तर तुम्ही तापवलेलं दूध थंड करून वापरलं तरीही चालेल किंवा दुधाऐवजी रोज वॉटर वापरलं तरीही चालेल। छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, ते आपल्या त्वचेला एकदम स्वच्छ करते आणि त्वचेवरील जे पोर्स असतात ना त्यांना देखील डीप क्लीन करायचे काम करते आणि आपली त्वचा एकदम ब्राईट आणि स्मूथ बनवते। आणि दुधामुळे आपल्या त्वचेवर काचेसारखी चमक येते। सोबतच आपली स्किन एकदम स्मूथ, टाईट, ब्राईट व्हायला खूप जास्त मदत होते। हे सर्व इन्ग्रेडियंट छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत पहा। त्यानंतरचे इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे छान असं पिकलेलं लिंबू। इथे आपण घ्यायचं आहे आणि लिंबू कट करून त्यामधील 2 ते 3 थेंब इतकाच रस या रेमेडीसाठी वापरायचा आहे। यामध्ये ॲड करायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, ते आपल्या चेहऱ्याला ग्लो देते आणि चेहऱ्यावर वांगाचे डाग असतील, पिंपलचे डाग असतील, काळे डाग, धब्बे असतील तर ते पूर्णपणे घालवण्यासाठी खूप जास्त मदत करते आणि आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल चमक देते। उन्हामुळे जर तुमच्या चेहऱ्यावर सनटॅन झालं असेल तर ते काढण्यासाठी देखील लिंबाचा रस खूप छान वर्क करतो। जर तुमची त्वचा तेलकट असेल तर लिंबाचा रस अतिरिक्त तेल कमी करण्यास खूप जास्त मदत करते। आता तुम्हाला सूट होत असेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरा, नाही तर स्किप केला तरीही चालेल। तुम्ही लिंबाच्या रसाच्या ऐवजी हळदीचा देखील वापर करू शकता। छान सर्व इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यायचे आहेत पहा। आता या पॅकमध्ये वापरलेले सर्व इन्ग्रेडियंट एकदम नॅचरल आहेत। सर्वांच्या घरात सहज उपलब्ध असणारे हे इन्ग्रेडियंट आहेत।
आणि आपल्या चेहऱ्यावर खूप छान प्रकारे वर्क करतात. आपल्या चेहऱ्याला टाईट ब्राईट करायला, चेहऱ्यावरील वांग काळे डाग घालवण्यासाठी खूप छान मदत करतात. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशी स्मूथ मखमली पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. पहा, फेस पॅकची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. जास्त रनीही करायची नाही आणि जास्त घट्टही ठेवायची नाही, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित चेहऱ्यावरती अप्लाय करता येईल अशी कन्सिस्टन्सी बनवायची आहे. हे पहा, आपला मॅजिकल पॅक एकदम तयार झालेला आहे. चला तर आता याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगते. त्याआधी व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता हा पॅक वापरण्याच्या पूर्वी आपला चेहरा स्वच्छ फेस वॉशने वॉश करून घ्यायचा आहे आणि नंतर हा पॅक इक्वली आपल्या चेहऱ्यावरती, मानेवरती, गळ्यावरती अप्लाय करायचा आहे. चेहऱ्यावरती असा सर्क्युलर मोशनमध्ये किंवा असा अप्पर डायरेक्शनने व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचा आहे आणि छान 2 मिनटं मसाज करायची आहे. म्हणजे आपल्या चेहऱ्यावर जे एक्सेस ऑइल असते, डर्ट असते, पोल्युशन असते, ब्लॅक हेड्स असते, व्हाईट हेड्स असतील, वांगाचे डाग असतील तर ते पूर्णपणे निघून जाण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे. व्यवस्थित 2 मिनटं आपल्या चेहऱ्यावरती मसाज करून घ्यायचे आहे आणि नंतर हा पॅक 15 ते 20 मिनटं आपल्या चेहऱ्यावर तसाच ठेवायचा आहे. जेव्हा हा पॅक 80% सुकेल तेव्हा नॉर्मल पाण्याने आपला चेहरा धुवून घ्यायचा आहे. चेहरा वॉश करताना कोणत्याही फेसवॉशचा वापर करायचा नाही. फक्त नॉर्मल पाण्याने आपला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. हे पहा, मी 15 मिनटानंतर वॉश करून घेतलेला आहे. पहिल्याच वापरात तुमची स्किन एकदम स्मूथ, टाईट, ब्राईट व्हायला खूप जास्त मदत होणार आहे. तुमच्या चेहऱ्यावर जर टॅन असेल तर ते निघून जाणार आहे. वांगाचे काळे डाग, पिगमेंटेशन पूर्णपणे हलके पडणार आहे. फेस वॉश केल्यानंतर एक चांगलं मॉइश्चरायझर अप्लाय करायला अजिबात विसरायचं नाही किंवा तुम्ही ॲलोवेरा जेल देखील अप्लाय करून छान चेहऱ्याची मसाज करू शकता. चांगल्या रिझल्टसाठी आठवड्यातून 2दा तुम्ही ही रेमेडी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारासोबत शेअर करा आणि अशाच नॅचरल रेमेडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर नंतर भेटूया अशाच एका छानशा नॅचरल रेमेडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.